बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरात काँग्रेस आणि शिवसेनेच्या युतीचा नवा अध्याय सुरू झालाय। माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे सुपुत्र शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरलेत। काँग्रेसला सोबत घेत ही युती करण्यात आली असून शिवसेनेने भाजपसोबत काडीमोड घेत काँग्रेससोबत घरोबा केलाय। अमरावतीच्या धामणगाव नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते माजी आमदार अरुण अडसड यांची कन्या तर धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रताप अडसड यांची बहीण अर्चना रोठे अडसड यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। अर्चना रोठे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप लावण्यात आलाय। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सौभाग्यवती सत्वशीला चव्हाण या कराड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय झाल्यात। काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार झाकीर पठाण यांच्यासाठी शहरातून पदयात्रा काढत काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले। कामठी नगर परिषदेमध्ये काँग्रेसचे पर्यायी उमेदवार आसिफ सरमतिया यांचा उमेदवारी अर्ज एबी फॉर्म अधिकृत नसल्याचा मुद्दा मान्य करत नागपूर खंडपीठाने उमेदवारी अर्ज बाद ठरवला। त्यामुळे काँग्रेसकडून हाजी अब्दुल शकूर नागाणी हे अधिकृत उमेदवार ठरले। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या इमारतीच्या नावातील र हरवलाय। घटनेला 2 महिने होत आले तरी पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने पालिका प्रशासन नगरातील नळ गटार रस्त्यांप्रमाणेच मुख्यालयाच्या नावाबाबत देखील उदासीन असल्याची चर्चा होते। धाराशिव नगरपालिका निवडणूक प्रचाराचा जोर दिवसेंदिवस वाढतोय। मतदारांना प्रभावित करण्यासाठी उमेदवार वेगवेगळी शक्कल लढवत आहेत। वासुदेवाची मदतही उमेदवारांकडून घेतली जाते। लोणावळ्यातील राजमाची उद्यानाजवळ हातावर पोट असलेली दिवसभर पेरू विकून उदरनिर्वाह करणारी भाग्यश्री जगताप यासुद्धा निवडणूक रिंगणात उतरलेल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोणावळा नगर परिषदेची अधिकृत उमेदवारी त्यांना मिळाली आहे। मुंबई मतदार यादीतील दुबार नावांवरून राजकीय पक्षांनी आरोपांच्या फैरी झाडलेल्या असताना आता मुंबई महापालिका प्रशासनाने देखील याबाबत कबुली दिली आहे। एकूण 227 प्रभागांमध्ये 11 लाख दुबार नावं असल्याचं आढळून आलंय। तर त्यापैकी काही नावं ही दुबार तिबार नाहीत तर 100 वेळाही आहेत अशी 4 लाख नावं अनेक वेळा अनेक प्रभागांमध्ये असल्याचं आढळून आलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रपूरसह विदर्भात नगरपरिषद निवडणूक प्रचार सभांचा धडाका लावला। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीचे प्रफुल्ल चटकी आणि वरोरा नगरपरिषद नगराध्यक्षपद उमेदवार ज्योती मत्ते यांना विजयी करण्याचे आवाहन केले। नगरपरिषदांवर सत्ता खेचून आणण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले। वरणगाव नगरपरिषदेसाठी भाजपतर्फे नगराध्यक्ष श्यामल अतुल झांबरे तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे राजेंद्र चौधरी, शिंदे गटातर्फे नगराध्यक्ष पदासाठी तृप्ती महाजन तर भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार सुनील काळे अशी चौरंगी लढत रंगणार आहे। भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी विद्यमान भाजपच्या उमेदवारासमोर मोठं आव्हान उभं केलं आहे। अमळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या वातावरणात भाजप राष्ट्रवादी युतीच्या बैठकीत जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला। शहराचा माणूस निवडा, बाहेरून आलेल्या माणसांवर विश्वास ठेवू नका असं त्यांनी म्हटलं। राज्यातील स्थानिक संस्थांमध्ये इतर मागास प्रवर्गासाठी 50% अधिक आरक्षण लागू असलेल्या 57 नगरपालिकांमध्ये सर्वाधिक 17 पालिका या नागपूर जिल्ह्यातील आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग ओबीसींसाठी सरसकट 27% आरक्षण लागू केले आणि त्यामुळे अनेक ठिकाणी एकूण आरक्षण 50%च्या पुढे गेले। बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत पोलीस प्रशासन शिवसैनिकांना त्रास देत असल्याचा आरोप शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी केला। मात्र सत्तेचा
दुरुपयोग करून कुणी जर अशा प्रकारे दहशत निर्माण करत असेल तर त्याची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करणार असल्याचं युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलं। पूर्वेश यांचा भाजपकडे रोख होता का असा सवाल त्यामुळे उपस्थित होतोय। आगामी अमळनेर नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे पक्षाकडून परीक्षित बाविस्कर यांची नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। भाजप राष्ट्रवादी यांच्या संयुक्त अमळनेर तालुका शहर विकास आघाडी विरोधात थेट लढाई उभी करण्याचा निर्धार करत शिवसेना शिंदे गटानं दंड थोपटले। पुढची बातमी, नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराला हळूहळू रंग चढू लागलाय। बडे नेते विविध मतदारसंघात जाऊन मोठमोठी आश्वासनं देऊ लागले। विशेष म्हणजे यंदा अनेक ठिकाणी महायुतीतले मित्रपक्षांमध्येच मुख्य लढत होत असल्यानं सर्वच पुढारी निधी देण्याच्या वल्गना करू लागले। मी आपल्याला एवढंच सांगतो की या भागामध्ये जे जे काही विकासाला पैसे लागतील ते विकासाला पैसे देण्याचं काम हा एकनाथ शिंदे करेल। कारण नगर विकास विभाग माझ्याकडे आहे, गृहनिर्माण विभाग माझ्याकडे आहे, रस्त्याचा MSRDC विभाग माझ्याकडे आहे, MIDC विभाग आपल्याकडे आहे आणि ज्या ज्या विभागातून या ठिकाणी आपल्याला रोजगार देता येईल, तरुणांच्या हाताला काम देता येईल ते देण्याचं काम आपण करू। बाळासाहेब सांगायचे की शब्द देताना विचार करून द्या। मी देखील आपल्याला सांगतो, शब्द देताना पूर्ण विचारांती मी शब्द दिलाय की जे जे काही बोललोय त्यासाठी पैसे कमी पडू देणार नाही। नगर विकास माध्यमातून या ठिकाणी या नगराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही। मी एकच सांगतो, मैं कमिटमेंट करता नहीं, अगर मैंने कमिटमेंट एक बार कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता। मी तर केवळ एवढंच सांगण्याकरता आलो आहे, 2 तारखेला आमची जबाबदारी तुम्ही घ्या। म्हणजे 2 तारखेला कमळाची जबाबदारी तुमची आणि 2 तारखेनंतर 5 वर्ष तुमची जबाबदारी आमची, हे सांगण्याकरता आज खरं म्हणजे मी या ठिकाणी आलेलो आहे। पुढचे 5 वर्षामध्ये या भागामध्ये पूर्ण परिवर्तन करून आपण दाखवू आणि एक मोठं काम हे आपल्याला पाहायला मिळेल। कोणाच्या हातामध्ये या महाराष्ट्राची किल्ली आहे, कोणाच्या हातामध्ये या महाराष्ट्राला पुढे नेण्याची ताकद आहे आणि हे जर आपण बघितलं तर आपली भाजपची महायुती आणि आपलं कमळ हेच आपल्याला पुढे नेऊ शकतं आणि म्हणून 2 तारखेला आपण कमळाचं बटन दाबा एवढीच विनंती करतो। राज्यातील सर्वात मोठा डाकू आणि आका मुख्यमंत्री असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली होती आणि त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला। मात्र आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांना अनुलेखानं मारलंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कोण हेच मला माहित नसल्याचं फडणवीस म्हटले। मगर सबसे बड़ी नार्को टेस्ट किसी करने को ना, तो जिसने मराठा विरुद्ध ओबीसी की लड़ाई लड़ाई, जिसने ओबीसी विरुद्ध विजेएनटी की लड़ाई लड़ाई, जिसने विजेएनटी विरुद्ध आदिवासी की लड़ाई लड़ाई, जिसने हिंदू विरुद्ध मुसलमान की लड़ाई लड़ी, ये सबसे बड़ा डाकू, सबसे बड़ा आका और सबसे बड़ा दरिंदा यदि कोई होगा तो महाराष्ट्र का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस है। या ठिकाणी काही तुमच्याबद्दल बोलले आहेत। म्हटलं कोण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, मी पण त्यांना ओळखत नाही, महाराष्ट्रात कोणी त्यांना ओळखत नाही, त्याच्यामुळे मी कशाला माझा वेळ वाया घालू, मी कशाला त्यांच्यावर बोलू। मी सकारात्मक मत मागण्याकरता आलो आहे। ज्यांना कोणी ओळखत नाही, ज्यांना कोणी मानत नाही, अरे हे चिखली शहर भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं आमचं शहर आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। पुण्याच्या राजगड तालुक्यातील भट्टीखिंड मार्गावरील रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। रस्त्याचं काम केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रस्त्यावर खड्डे पडल्याचं पाहायला मिळालं।
सिंधुदुर्गमध्ये भाजपच्या सभेत शिल्पा खोत यांनी आमदार निलेश राणेंवर हल्लाबोल केलाय। एक स्त्री पुढे आली की तिच्यावर होणाऱ्या आरोपांचा मारा मनाला वेदना देणारा आहे। मला पूर्वी निलेश राणे यांनी शिवसेनेतून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती, मग मी त्यावेळी योग्य होती तर आता अयोग्य कशी, असा सवाल शिल्पा खोत यांनी विचारलाय। जळगावच्या 40 गावात टवाळखोरांची पोलिसांनी धिंड काढली। कान पकडून जळगाव जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणायला लावत कायदेशीर कारवाई करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका प्रशासनानं प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांमध्ये असंख्य चुका असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। प्रशासक जी श्रीकांत यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली। त्यात मतदार याद्यांमधील चुका ही गंभीर बाब असून त्या दुरुस्त करण्याची संधी आहे। त्यानंतरही चुका निदर्शनास आल्या तर थेट निलंबन करण्यात येईल, असा दमही आयुक्तांनी दिला। नाशिकच्या भद्रकाली परिसरात कपडे खरेदीसाठी आलेल्या तिघांकडून दुकानदाराला मारहाण करण्यात आली। मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला। कल्याणमध्ये नामकरणावरून वाद पेटला। कल्याण गोरीपाडा सिटी पार्क रस्ता आणि चौकाच्या नामकरणावरून ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत दिलेल्या नावांना कडाडून विरोध केला। ग्रामस्थ आणि माजी नगरसेवक आमने सामने आल्यानं उद्घाटन रद्द करण्यात आलं। मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याला आज 17 वर्ष पूर्ण झाली आहेत। शहीदांना मुंबईकरांकडून भावपूर्ण श्रद्धांजली दिली जाते। वसईतील प्रदूषणामध्ये देखील मोठी वाढ झाली आहे। सर्वत्र ढगाळ वातावरण असून प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता वाईट श्रेणीमध्ये नोंदवण्यात आली आहे। मीरा भाईंदरसाठी महत्त्वाच्या असलेल्या सूर्या पाणीपुरवठा योजनेतील सर्व तांत्रिक अडथळे आता दूर झालेत। त्यामुळे पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापासून मीरा भाईंदरकरांना धोधो पाणी मिळणार आहे। ही योजना पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर पाण्याचं टेन्शन संपणार आहे। साधारण 18 लाख लोकसंख्येच्या ठाण्यात तब्बल 16.5 लाख वाहनं असल्याची आकडेवारी वाहतूक शाखेनं जारी केली आहे। या कोंडीतून वेळेत इच्छित स्थळी पोहोचायचं असेल तर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, असं आवाहन वाहतूक शाखेनं केलंय। दक्षिण मुंबईहून पालघरपर्यंत नॉनस्टॉप पोहोचण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या उत्तन विरार सागरी सेतूच्या प्रकल्प अहवालाला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे। प्रकल्पाला 58,754 कोटी रुपये खर्च येईल। त्यातील 44,332 कोटी रुपयांचं कर्ज उभारण्यासही राज्य सरकारनं मान्यता दिली आहे। केंद्र सरकारकडून कर्ज उभारण्यास मान्यता देताच कंत्राटदार नेमण्याचा मार्ग मोकळा होईल। मुंबईतल्या बांधकामांसोबतच बेकऱ्यांमुळे प्रदूषण वाढत असून धुकं आणि धुलीकणांनी यात आणखी भर पडली आहे। एखाद्या परिसरात सलग 3 दिवस हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 300च्या वर नोंदवला गेला तर संबंधित परिसर रेड झोन घोषित केला जाणार असून तेथील बांधकामं बंद केली जाणार आहेत। मुंबई पालिकेच्या भायखळा इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयामध्ये शक्ती वाघाचा संशयास्पद मृत्यू झालाय। तो 10 वर्षांचा होता। या वाघाच्या मृत्यूची माहिती 8 दिवस जाहीर केली नसल्यामुळे संशय निर्माण झालाय। शिक्षक समायोजन प्रक्रिया राबवण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे मराठी माध्यमाच्या सुमारे 600 शाळा बंद होण्याचा धोका निर्माण झालाय। तसं झाल्यास 25,000पेक्षा जास्त विद्यार्थी शाळाबाह्य ठरण्याची भीती आहे। संपूर्ण राज्यात शेवग्याच्या शेंगांचा तुटवडा निर्माण झालाय। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 200 ते 300 रुपये प्रति किलो असा विक्रमी दर मिळतोय। किरकोळ बाजारात शेवगा 500 रुपयांवर पोहोचलाय तर पुढील महिनाभर तुटवडा राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नवले पुलावर वेग मर्यादेचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे। पहिल्याच दिवशी 150 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे।